नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर संकुलातील 11 इमारतींना गिरण्यांची नावे म्हणजेच मुंबईतील बंद गिरण्या आता पनवेलमध्ये। कारण कोणमधील गिरणी कामगारांच्या 11 इमारतींचे नामांतर। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्या वतीने गुरुवारी म्हणजेच दिनांक 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संकुलांतर्गत येणाऱ्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली। गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता। गिरण्यांमुळेच त्यांचा उदरनिर्वाह होत होता याची आठवण म्हणून संकुलातील 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली। तसेच संकुलाच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तिचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोंडगाव पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीने दिली। गिरणगाव आणि गिरणी कामगारांचा इतिहास जपण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीतील गिरणी कामगारांचे महत्त्वाचे योगदान पुढील भावी पिढीला व्हावे, हा इतिहास जपण्यासाठी कामगार दिनाचे औचित्य साधत हा नामांतर सोहळा केला, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी दिली। आता आमच्या इमारती गिरण्यांच्या नावाने ओळखल्या जातील। या निमित्ताने पुढच्या पिढीच्या तोंडी ही नावे आणि आपला इतिहास राहणार आहे। इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार, वाचनालय यांनाही येत्या काळात गिरणी कामगार नेत्यांनी त्यांची नावे देण्याचा आमचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत यांनी दिली। हक्काची घरे मिळावीत म्हणून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला। घरे मिळाल्यानंतरही त्या घरांची जी स्थिती होती ती स्थिती, मेंटेनन्स अशा गोष्टीसाठी आम्ही संघर्ष केला। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मेंटेनन्स माफीचे आश्वासन दिल्याने आमच्यात आनंदाचे वातावरण आहे, असे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत सांगतात। या कार्यक्रमाला शिवसेना नेते हेमंत खांडेकर, जिल्हा प्रमुख प्रमोद इंगळे, तालुका प्रमुख उदय बहिरा, मनसे नेते योगेश चिले यांची उपस्थिती लाभली। तर कशी झाली नावांची निवड? या संकुलाला या 11 इमारतींना कशा पद्धतीने नावे देण्यात आली? तर एकूण 40 ते 65 गिरण्यांची नावे समोर होती। त्यातील एक नाव अनेक गिरण्यांना होते। तर काही गिरण्यांचा नावाचा अर्थ एकच होत होता। तर काही गिरण्या ज्या आहेत ती म्हणजे काही गिरण्यांची जी नावं होती ती त्यांच्या मालकांची होती, अशी नावे या यादीतून वगळण्यात आली। एकूण 15 चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या, त्यापैकी 11 नावे देण्यात आली। ती नावे आहेत अपोलो, इंडिया युनायटेड, कोहिनूर, मॉडर्न, स्वदेशी, स्टँडर्ड, श्रीराम, ज्युपिटर, मुंबई, स्वान, गोल्ड, मोहर। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।